कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न आहे आणि इथे जे लोक उपोषणावरती बसलेले आहे, संपूर्ण राज्यातले पण काही जे श्रमिक कामगार आहे त्यांच्याशीही अशाच प्रकारची वागणूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. यावरती आपलं काय मत आहे? आम्ही आता जे उपोषणाला बसले मॅडम, आज आम्ही त्याच शोषणचे पीडित आहेत. म्हणजे कसं आहे माहिती का, आमच्याकडे 5 युनियन आहे, पण बाकीचे 4 युनियनला वेगळी वागणूक आणि आमच्या युनियनला वेगळी वागणूक. कारण काय आहे की आम्ही कायद्यानुसार त्यांना सगळ्या गोष्टी मागतो आहे. म्हणजे कायद्यानुसार पगारवाढ मागतो आहे, कायद्यानुसार त्यांना कायद्याच्या अंतर्गत त्यांना सगळ्या गोष्टी मागतो आहे. तर ते काय करत आहे, आमचा विरोध करत आहे. म्हणजे आम्ही जर एखादी कामगाराचा प्रश्न ठेवला त्यांच्याजवळ, तो सोडवायचा नाही, आमच्याशी बोलायचं नाही, आमच्याशी कुठलाही वार्तालाप करायचा नाही, आमच्या युनियनसोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही, अशी त्यांची भूमिका झालेली आहे. अशा प्रकारामध्ये मग आम्ही आमच्या कामगाराचं नेतृत्व कसं करायचं, काय करायचं? आज आम्ही इथं बसलेलो मॅडम, आम्ही आज आमच्या परिवाराला सोडून बसलो आहे. म्हणजे आमचे बायका पोरं घरी आहे, असं काय आम्हाला बसायची हाऊस नाही किंवा आम्हाला काही घरी येऊन सांगितलं गेलं नाही आहे. पण काय त्यांच्या अन्यायाला काही सीमाच नाही आहे. त्यांनी अन्यायाची पूर्ण सीमा पार करून टाकली आहे. म्हणजे आज आम्ही बसलो, आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी आमच्या अन्याय करू नये, पण ते आमच्यासमोर येत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते आमच्यावर अन्याय करू इच्छित आहात. त्यांनी आज आमच्यावर अन्याय करायचा ठरवलंच आहे, म्हणून ते आमच्यापर्यंत येत नाही आहे. त्यांनी जर आमच्यासमोर आलं आणि आम्हाला सांगितलं काय आम्ही तुमच्या याच्यापुढे अन्याय करणार नाही, तुम्हाला कामगाराची वागणूक देऊ, आम्हाला बसायची काही आवश्यकता नाही, आम्ही तिथं अनशन म्हणून टाकू. पण ते आमच्या लीडर लोकांना बाहेर काढून खोट्या आरोपाखाली संविधानाचे कुठलेही अधिकार न देता, कुठलेही आरोप सिद्ध न करता आम्हाला बेकायदेशीर कामावून काढलं आहे. आणि सर्वीकडे आमची बदनामी होते की आम्हाला कामावून काढलं आहे वगैरे वगैरे वगैरे. असं होता कामा नाही. म्हणजे बँक आणि कंपनी अशा पद्धतीची वागणूक करते. म्हणजे त्यांना लायसन देणाऱ्यांनी लायसन का दिलं आहे? कंत्राटी कामगार चालवण्यासाठी त्यांना लायसन दिलं आहे. पण ते जर कामगारामध्ये भेदभाव करत असतील तर त्यांना लायसन देणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आपण याला लायसन देऊन चूक केली का नाही केली. काय नाव आहे त्या कंपनीचं? कंपनीचं नाव आहे 7S बँकिंग मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिस. त्यांचे मालक आहे सतीश पोसेगावकर साहेब आणि ते ॲक्सिस बँकेत कंत्राटदार आहेत. आम्ही ॲक्सिस बँकेत जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून काम करतो आहे. आता कंत्राटदार कोणता हे आम्हाला माहीत नाही आहे. कंत्राटदार बदलवणारी बँक आहे. आता बँकेने कंत्राटदार आणली तर बँकेने टेंडर घेऊन आणली का ती चॉईस कंपनी आणली, आम्हाला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. शेवटी आम्ही कामगार आहे, आम्हाला जे बँक देणार ते आम्ही घेणार. आणि बँकेने आम्हाला कोणती कंपनी आणली त्याच्याबद्दल आम्हाला आता कळतं आहे की बँकेने आमच्यासाठी कशी कंपनी निवडली आहे. ती कंपनी कामगाराला मानतच